50 वयानंतर आपल्या आहारात या 5 वस्तू नक्की समाविष्ट करा. नमस्कार मित्रांनो, राधे राधे. तुमच्या स्वतःच्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे कारण आज आपण त्या 4 फळांबद्दल बोलणार आहोत जी विशेषतः 50 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांनी आपल्या आहारात नक्की समाविष्ट करावी. जर तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक असाल किंवा अधिक निरोगी जीवन जगू इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. कारण यात आपण सविस्तर समजून घेणार आहोत की ही फळे आपल्या शरीरासाठी का आवश्यक आहेत, त्यांचे फायदे काय आहेत आणि कोणत्या लोकांनी त्यांचे सेवन टाळावे. चला तर मग कोणतीही उशीर न करता सुरुवात करूया आणि त्या खास फळांबद्दल जाणून घेऊया जी तुमच्या आरोग्यात भर घालू शकतात. 1. पपई. सर्वप्रथम पपईबद्दल बोलूया, जी निसर्गाची एक अनमोल देणगी आहे. पपई पोषक तत्वांनी भरलेली असते आणि विशेषतः 50 वर्षांवरील लोकांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन अ, फायबर आणि अनेक आवश्यक अँटीऑक्सिडंट्स असतात. पचनशक्ती सुधारते, वय वाढल्यावर पचनसंस्था मंदावते. पपईमध्ये असलेला पपेन एन्झाईम पचनक्रिया सुधारतो आणि अन्न सहज पचण्यास मदत करतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पपईतील व्हिटॅमिन सी शरीराची इम्युनिटी वाढवते आणि संसर्गांपासून संरक्षण करते. त्वचा निरोगी ठेवते. पपई त्वचेला हायड्रेट ठेवते, सुरकुत्या कमी करते आणि त्वचा उजळ बनवते. हृदयासाठी फायदेशीर. पपईतील फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतात, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. 2. सफरचंद. आता दुसऱ्या फळाबद्दल बोलूया, सफरचंद. तुम्ही ही म्हण नक्की ऐकली असेल, दररोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरपासून दूर राहता येते. हृदय निरोगी ठेवते. सफरचंदात भरपूर फायबर असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. वजन नियंत्रणात मदत. वय वाढल्यावर मेटाबॉलिझम कमी होतो. सफरचंदामुळे जास्त वेळ भूक लागत नाही आणि अनावश्यक खाणे टाळले जाते. ब्लड शुगर नियंत्रित ठेवते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी सफरचंद फायदेशीर आहे कारण ते रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते. नैसर्गिक साखर आणि फायबर शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण स्थिर ठेवतात, त्यामुळे अचानक ब्लड शुगर वाढण्याची शक्यता कमी होते. मेंदूसाठी फायदेशीर. सफरचंदामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका कमी करतात. 3. किशमिश, मनुका. आता आपण किशमिशबद्दल बोलूया. दिसायला लहान असली तरी तिचे फायदे खूप मोठे आहेत. हाडे मजबूत करते. किशमिशमध्ये कॅल्शियम आणि बोरॉनसारखे पोषक घटक असतात, जे हाडे मजबूत करतात आणि ऑस्टिओपोरोसिसपासून संरक्षण करतात. ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते. किशमिशमध्ये पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. ऊर्जा वाढवते. किशमिश नैसर्गिकरित्या गोड असते आणि त्यात आयर्न, व्हिटॅमिन बी आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा देतात. 4. लिंबू, निंबू. आता शेवटी लिंबाबद्दल बोलूया, जे शरीर डिटॉक्स करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते. पचनासाठी उपयुक्त. लिंबू पोट साफ ठेवते आणि ॲसिडिटी कमी करते. यकृत शुद्ध करते. लिंबाचा रस यकृत स्वच्छ ठेवण्यास आणि विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. लिंबामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते, जे इम्युनिटी वाढवते. 5. केळे. केळे हे जगातील सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ आहे आणि त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, विशेषतः 50 वर्षांवरील लोकांसाठी. हाडे मजबूत करते. केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते,
जे हाडे मजबूत ठेवतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करतात. हृदयाचे संरक्षण करते. केळे रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि हृदयविकारांपासून बचाव करते. पचन सुधारते. केळ्यातील फायबर बद्धकोष्ठतेपासून आराम देते आणि पचन सुधारते. त्वरित ऊर्जा देते. केळ्यातील कार्बोहायड्रेट्स शरीराला लगेच ऊर्जा देतात. 6. पेरू अमरूद. पेरूला व्हिटॅमिन सी चा पॉवरहाऊस म्हटले जाते. इम्युनिटी वाढवते. पेरूमध्ये संत्र्यापेक्षाही जास्त व्हिटॅमिन सी असते, जे रोगांपासून संरक्षण करते. ब्लड शुगर नियंत्रित ठेवते. पेरूमधील फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवते. पचन सुधारते. पेरू पचनसंस्था निरोगी ठेवतो आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतो. त्वचा तरुण ठेवते. अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेला चमकदार आणि तजेलदार ठेवतात. 7. नारळ. नारळ, विशेषतः नारळपाणी आणि नारळाचा गर, आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. हायड्रेशन आणि ऊर्जा. नारळपाणी शरीर हायड्रेट ठेवते आणि इलेक्ट्रोलाइट्सची पूर्तता करते, त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा कमी होतो. हृदयासाठी फायदेशीर. नारळ हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो. नारळामध्ये मीडियम चेन फॅटी ॲसिड्स MCTs असतात, जे हृदयासाठी फायदेशीर असतात आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. पचन सुधारते. नारळाचा गर फायबरने भरपूर असतो, ज्यामुळे पचनसंस्था मजबूत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. मेंदूची कार्यक्षमता वाढवते. नारळ मेंदूचे कार्य सुधारतो आणि अल्झायमर व डिमेन्शिया सारख्या न्यूरोलॉजिकल आजारांपासून संरक्षण करण्यात मदत करतो. त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर. नारळ तेल आणि नारळपाणी त्वचेला ओलावा देतात आणि केसांना मुळापासून मजबूत करतात. 8. अंजीर. आता आपण अंजिराबद्दल बोलूया. अंजीर हे एक असे सुकामेवा आहे ज्याला आरोग्याचा खजिना म्हटले जाते. यात कॅल्शियम, फायबर, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे वाढत्या वयात शरीर मजबूत ठेवतात. हाडे मजबूत करते. अंजीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे हाडांना बळकट करतात आणि ऑस्टिओपोरोसिस टाळण्यास मदत करतात. पचनसंस्था निरोगी ठेवते. अंजीरमधील फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते. हृदयाचे रक्षण करते. अंजीरमधील पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि हृदय निरोगी ठेवतात. ब्लड शुगर नियंत्रित ठेवते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी अंजीर फायदेशीर ठरू शकते, कारण त्यातील फायबर साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते. ऊर्जा आणि वजन नियंत्रण. अंजीर नैसर्गिक साखरेमुळे त्वरित ऊर्जा देते, थकवा कमी करते आणि वजन संतुलित ठेवण्यास मदत करते. त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर. अंजीरमधील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स त्वचा तजेलदार ठेवतात आणि केसांची वाढ सुधारतात. मित्रांनो, हे होते 8 सुपर फळे: केळे, पेरू, पपई, सफरचंद, किशमिश, लिंबू, नारळ आणि अंजीर, जी तुमचे आरोग्य सर्वांगीण मजबूत ठेवण्यास मदत करतात. जर तुम्हाला वाढत्या वयातही शरीर निरोगी आणि ऊर्जावान ठेवायचे असेल, तर ही फळे तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढेही अशीच महत्त्वाची माहिती मिळत राहील. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.